कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न हा पुन्हा एकदा तापताना दिसतोय। या हद्दवाढीला अनेक गावांचा तीव्र विरोध आहे, पण शहरवासीय अनेक वर्षांपासून हद्दवाढीची मागणी करतायत। आता सुद्धा सर्व पक्षीयांनी मिळून बैठक घेतली आहे आणि हद्दवाढ करण्यासंदर्भातला लढा हा मोठा करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न हा चांगलाच पेटण्याची शक्यता आहे। पाहुयात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट। कोल्हापूर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या महापालिकांपैकी एक। आणि त्याच महापालिकेच्या महामुद्द्यांमध्ये सर्वात मोठा मुद्दा आहे महापालिकेची हद्दवाढ। आणि तोच मुद्दा पुन्हा एकदा तापतोय, कारण शहरातून सर्वपक्षीय कृती समितीनं हद्दवाढीची मागणी तीव्र केली आहे। खरं तर कोल्हापूर शहराची 1946 पासून हद्दवाढ झालेली नाही। आज कोल्हापूर शहराचं क्षेत्रफळ 66.82 चौरस किलोमीटर आहे। प्रस्तावित हद्दवाढ झाली तर महानगरपालिकेचं क्षेत्रफळ 189.24 चौरस किलोमीटर होईल। सध्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी पोषक वातावरण तयार झालंय। त्यामुळे हद्दवाढ कृती समितीकडून अभी नहीं तो कभी नहीं असं म्हणत हद्दवाढीची मागणी तीव्र करण्यात आली आहे। त्यांच्या हद्दवाढीच्या प्रस्तावात एकूण 18 गावांसह 2 MIDCंचा कोल्हापूर हद्दीत समावेश करण्याची मागणी आहे, ज्यात कळंबे तर्फे ठाणे, पाचगाव, शिरोली, नागाव, वळिवडे, गांधीनगर, मुडशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ, शिरगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नवे बालिंगे, उजगाव, वाडीपार, आंबेवाडी, वडणगे, शिये, शिंगणापूर, नागदेववाडी आणि शिरोली MIDC सह गोकुळ शिरगाव MIDCचा समावेश करण्याची मागणी कृती समितीकडून होते। खरं तर महापालिकेनं हद्दवाढीसाठी 6 वेळा प्रस्ताव शासनाकडे पाठवले आहेत, परंतु राजकीय विरोधामुळे ते अद्याप मंजूर झालेले नाहीत। त्यामुळे यावेळी कोल्हापूरकरांनी जोरदार मागणी केली आहे। राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती नाही आहे। राजकारणी लोकांना आम्ही निवडून देतोय की बाबा आज ना उद्या कोल्हापूर शहराची हद्दवाढ होईल। 2 खासदार आहेत, 10 आमदार आहेत, परंतु कोणत्याही परिस्थितीत ह्या हद्दवाढीच्या बाबतीत हे निर्णय घेत नाहीत। त्यामुळे आता नागरिक आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। खरं तर शहरातल्या लोकांना सुविधा द्यायला महापालिका सक्षम आहे, परंतु शहरामध्ये 2-3 लाख लोक, तुमची लोक रोज या ठिकाणी येतात, व्यवसायाच्या निमित्त, नोकरीच्या निमित्ताने इथे या ठिकाणी येतात। तुम्हा लोकांना महापालिकेचं पाणी पाहिजे, KMT महापालिकेची पाहिजे, अग्निशामक दलाची सुविधा तुम्हाला या ठिकाणी पाहिजे, या ठिकाणी स्मशानभूमी तुम्हाला आमची वापरायला पाहिजे, या ठिकाणचं पाणी आमचं वापरायला पाहिजे। आणि मग हद्दवाढ का नको? तुम्ही येऊन इथं आल्यानंतर जो कचरा होत नाही का, कचरा उठाव होत नाही म्हणताय, त्यामुळं हद्दवाढ ही नैसर्गिक असल्यामुळं आम्ही कोल्हापुरामध्ये सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं हद्दवाढीचं आंदोलन उग्र करत चाललेलं आहे। कोल्हापूर महानगरपालिकेचे जे प्रशासनाने अधिकारी आहेत यांच्या अनास्थेमुळं कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नाही। त्यामुळं आजची जनतेची परिस्थिती खुरोड्यामध्ये जशा कोंबड्या कोंबून ठेवतात त्याप्रमाणे कमी जागेमध्ये जास्त माणसं कोंबून ठेवली गेली अशी परिस्थिती आहे। त्यामुळं आणि तुम्ही सेवा देण्यास जर अपुरे पडत असाल तर आम्ही महानगरपालिकेला घरफाळा भरणार नाही। दुसरीकडे कोल्हापूर शहरातील नागरिकांना हद्दवाढ नकोय, केवळ कृती समितीमध्ये असणाऱ्या काही लोकांना ही हद्दवाढ हवी आहे असं म्हणत प्रस्तावित गावांच्या लोकप्रतिनिधींनी हद्दवाढीचा विरोध केलाय। मुळात 79 वर्षापासून विरोध असायचं कारण म्हणजे कोल्हापूर शहराचा शाश्वत विकास अद्याप झालेला नाही। ज्या लेवलला नगरपालिका स्थापन होऊन 46-47 वर्ष झालेली विकास व्हायला पाहिजे तो विकास झालेला नाही। जर तुम्ही ग्रामीण भागात जाऊन बघितलं तर निश्चित कोल्हापूर शहरापेक्षा ग्रामीण भाग हा अतिशय उजवा आहे। आता आपण ज्या ऐतिहासिक दसरा चौकात उभारलो इथं जरी बघितलं तर रस्त्याची दुरावस्था आहे। मग असं असेल तर आम्ही काय यावं हा आमच्या समोरचा प्रश्न आहे। हद्दवाढीचा अनेक वर्षापासून घाट शहरातील लोक घालत आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने ही कृती समिती आहे। या कृती समितीला इथल्या स्थानिक जनतेचा कोणताही पाठिंबा नाहीये। आता तर सध्या तसं दिसतंय।
ही कृती समिती जी तयार केलेली आहे ती फक्त बिल्डर लॉबीसाठी केलेली आहे आणि बिल्डर लॉबीला हद्दवाढ पाहिजे. इथल्या शहरातल्या लोकांना हद्दवाढ नको आहे. त्याची कारणं प्रमुख अशी आहेत की ग्रामीण लोकांना जो बाज आहे किंवा ग्रामीणपणा जो आहे तो टिकवून ठेवायचा आहे. आणि या महापालिकेच्या हद्दीमध्ये आल्यानंतर या महापालिकेच्या लोकांची जशी आता फरफड होत्या त्या पद्धतीनं आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांची सुद्धा त्यांच्या पाठीमागे फरफड होणार. त्यासाठी आम्ही 42 गावाच्या लोकांनी विरोध केलेला आहे. राज्यात आता सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्यासमोर कोल्हापूर शहराच्या हद्दवाढ करण्यासंदर्भातला महत्त्वाचा निर्णय असणार आहे. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काही कडक निर्णय घेऊन शहराची हद्दवाढ करावी लागेल असं म्हटलं होतं. त्यामुळे आता शहरवासियांच्या आक्रमक पवित्र्यापूर्वीच शासनाकडून काही हालचाली होणार का हे पाहावं लागेल. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात मागच्याच आठवड्यामध्ये एक बैठक झाली होती आणि सातत्याने त्या प्रश्नासाठी आग्रही असणारे कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्वपक्षीय कृती समिती, सर्व नागरिक या लोकांचा सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे. परंतु डीपीडीसीच्या मिटिंगच्या पूर्वीच या हद्दवाढ करण्याबद्दलच्या विरोधाला जे सर्व गावांनी विरोध केला त्या सगळ्या लोकांनी आज आम्हाला निवेदन दिलंय. या सर्व निवेदनाचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. हद्दवाढ व्हायला पाहिजे परंतु ती सगळ्यांच्या विचारानं व्हायला पाहिजे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन आपण याबाबत योग्य तो मार्ग काढणं उचित होईल. त्या पद्धतीचाच निर्णय आम्ही घेऊ. हद्दवाढीला अनेक गावांचा विरोध असताना दुसरीकडे शहरवासियांकडून सुद्धा हद्दवाढीच्या मागणीचा जोर वाढलाय. त्यामुळे या सगळ्यातून कशा पद्धतीनं नेते मंडळी मार्ग काढून शहराची हद्द वाढवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. हद्दवाढीचं समर्थन करणारे आणि हद्दवाढीला विरोध करणारे या दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोल्हापूर शहराची हद्दवाढ गेल्या 79 वर्ष झालेली नाही याकडे मात्र दुर्लक्ष करता येणार नाही. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.